नमस्कार, लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. R&D विद्यालयात जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे बक्षीस वितरण आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमाची सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा तालुक्यातील मुगगावच्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित R&D उर्फ रामचंद्र निवृत्तीधस विज्ञान आणि कनिष्ठ महाविद्यालय मुगगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे सागर धस यांनी विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावं यासाठी सर्व गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी संस्थेला योग्य मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांनाही पुढील योग्य दिशा देण्यासाठी बळ मिळावं असं मार्गदर्शन केलं. तसेच शिवव्याख्याते गणेश भोसले यांनी त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असं मार्गदर्शक तत्वे सांगितले आणि जगण्याचा मंत्र सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना जागृत करण्याचं काम केलंय. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय खोटे यांनी संस्थेविषयी आणि भविष्यातील सर्व अडीअडचणी दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना मोठ्या पदावर घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांना योग्य ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करू असंही सांगितलंय. सागर धस यांच्याकडून वीर सरांच्या कार्यांचं कौतुक. स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुगगावचे सेवानिवृत्त शिक्षक लालासाहेब गोपाळराव वीर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमामध्ये बोलताना सागर धस यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. भविष्यामध्ये त्यांनी आता स्वतःचं आयुष्य जगावं असंही त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. सर, आज एवढा मोठा वटवृक्ष वाढलेला आहे आणि आपण या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करत आहात, तर आपला थोडक्यात परिचय द्या सुरुवातीला. माझा परिचय, मी याच गावातला रहिवासी असून या ठिकाणी माझं सुद्धा अध्यक्षप्रमाणे माझं सर्व शिक्षण 1 ते 7वी पर्यंत मुगगावमध्ये झालं आणि 8वी ते 10वी कडा या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज मी जामखेड या ठिकाणी केलं. त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला या ठिकाणी शिक्षणासाठी भटकंती करावी लागते. मग एखादं कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळा आपल्या गावात का नसावी, म्हणून संजय खोटे आमचे बालपणीचे मित्र होते. ते मित्र असल्या कारणानं आमची सहज त्या ठिकाणी एक संस्था स्थापन केली सेवाभावी. आणि एक वेळ जाहिरात आली आणि त्यांना आमची रविवारी बाजारला गेलो, ती जाहिरात पाहिली आणि आमच्या असं लक्षात आलं की जाहिरात सुटली की आता कॉलेजचे या ठिकाणी प्रस्ताव मागितलेत. आणि त्यावेळेस कुठलेही पैसे नसताना, त्यावेळेस त्याचं वय मला वाटतं 22 होतं आणि माझं वय 24 होतं. आणि या वयात शक्यतो तरुण इकडे तिकडे फिरत असता आमच्या खिशात काहीच पैसे नव्हते. आम्ही पाहुण्यारावळ्याकडून जमा केलं, तो प्रस्ताव टाकला आणि त्यावेळेस माननीय आमदार सुरेशांना धस यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा परिषदचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत हे होते आणि त्यांनी आम्हाला पुढील वाटचालीस योग्य ती मदत केली किंवा सहकार्य केलं. सर, आपण आठेगाव पुठ्यामध्ये जे R&D कनिष्ठ महाविद्यालय तुम्ही प्राचार्य आहात, तर तुमचं नाव बऱ्याचदा विद्यार्थी घेतात, तर नेमकं आपल्या महाविद्यालयातून कोणकोणत्या पदावर विद्यार्थी गेलेले आहेत, अगदी थोडक्यात आपण सांगावं. मी प्रस्ताविकात म्हटल्याप्रमाणेच आमच्या कॉलेजीमधला पहिला MPSC पास झालेला विद्यार्थी संतोषजी खाडे, आज DYSP म्हणून ते आता नगर या ठिकाणी कार्यरत होणार आहेत. त्याच्यानंतर मनीषा केकान नावाची जी दुसरी विद्यार्थिनी आहे, ती एक PSIच्या पदावरून तिची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रतीक्षा खाडे, अशोक लानूजी खाडे आणि मीरा महादेव सांगळे हे सर्व विद्यार्थी MPSCच्या माध्यमातून आज मंत्रालयामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर पोलीस दलामध्ये, अग्निशमन दलामध्ये, मेडिकल फील्डमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. आणि पुण्यात गरवारे कॉलेज सारख्या ठिकाणी आमचा एक विद्यार्थी लेक्चरर म्हणून काम करत आहे. हे होते भोवर सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य. आणि या ठिकाणची जी शिस्त आहे, विद्यार्थी नेहमी त्यांचं नाव घेतात. आणि खरोखर सर, आपण या मुलाखतीमध्ये सांगितलं की या विद्यालयाचे उच्च पदावर विद्यार्थी गेलेले आहेत आणि यापुढेही आपलं कार्य असंच चालू राहावं, याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. R&D कनिष्ठ महाविद्यालय मुगगावचे अध्यक्ष माननीय संजयजी खोटे आज या ठिकाणी यांची भेट झालेली आहे. आणि आज आपण पाहता की या ठिकाणी जिजाऊ महोत्सव त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आपण दृश्य पाहू शकता आणि आज त्यांची मुलाखत या ठिकाणी घेण्यात येत आहे. सर, आपण या ठिकाणी महाविद्यालय कधी स्थापन केलेलं आहे?
सन 2006 जून 2006 मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची परवानगी मिळाली आणि तेव्हापासून जून 2006 पासून ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सुरू करण्यात आलं. बरं, ग्रामीण भागामध्ये आपण एवढं मोठं कॉलेज उभारलंय, त्याच्या मागचा उद्देश 2 शब्दामध्ये सांगू शकाल का? या ठिकाणी मी शाळेत असताना मला ब्रह्मगाव, सावरगाव, आष्टी या ठिकाणी शाळेमध्ये जावं लागायचं. त्यावेळेस आमच्याकडं 7वी पर्यंत शाळा होती. त्यानंतर माननीय माजी आमदार दरेकर नाना यांनी आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा सुरू केली आणि पुढील शिक्षण म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण या ठिकाणी नसल्यामुळं मी आठेगाव पुठ्यातील म्हणजे चिंचोली, चिखली, मुगगाव, सावरगाव, लिडुंगा, वाली या सर्व गावातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय आणि तेही विज्ञान महाविद्यालय सुरू केलेलं आहे. थँक्यू. आपली भेट झाली आणि आपण लोकमित्र न्यूज 24ला आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल धन्यवाद. सेवा 30 वर्ष झालेली आहे आपलं. तर या 30 वर्षामध्ये आपल्याला काय काय जे अनुभव आलेले आहेत थोडं मनोगत व्यक्त करायचं. आता ज्या वेळेस मी 1998ला शाळेवर आलो, त्यानंतरला हा जो भाग आहे अतिशय ग्रामीण भाग होता. शिक्षणाबद्दल पालकांचं, मुलांचं जे काही लक्ष आहे ते कमी असायचं. परंतु हळूहळू जसं जसं एक वर्ष उलटत गेलं, त्यानंतर आम्ही आमच्या शाळेचे इमारतीचं बांधकाम केलं. बांधकाम केल्यानंतरला वेगवेगळ्या पद्धतीने ज्या काही शैक्षणिक सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. फुलाची पाकळी, काही प्रयोग असतील, काही ग्रंथालय असतील, या अनेक विषयाकडे आम्ही थोडं सर्वांनी मिळून लक्ष दिलं आणि तिथून पुढे आम्हाला चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यामध्ये जो रस आहे, पूर्वी सुरुवातीला ज्यावेळेस शाळा ओपनिंग झाली त्यावेळेसला 15 दिवस लागाय शाळा भरायला. 1 मुलगा, 2 मुलगा, 1 मुलगी अशी यायची. पण ज्या वेळेसला आता आम्ही पाहतो की या परिसरामध्ये शैक्षणिक वातावरण इतकं चांगल्या प्रकारे निर्माण झालेलं आहे की प्रत्येक मुलाला स्पर्धा परीक्षा असेल किंवा निबंध स्पर्धा असेल किंवा काही वक्तृत्व स्पर्धा असेल, या वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आमची मुली अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. याचा मला माझ्या या जीवनात नोकरी जीवनामध्ये सार्थ अशा प्रकारचा अभिमान वाटतो. थँक्यू. आपलं पूर्ण नाव सांगा. मी वीर लालासाहेब गोपाळराव, MA BEd हिंदी हिस्ट्री हा माझा विषय होता. शाळेचं नाव आपल्या? स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय मुगगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. बरं, आपल्या शाळेतून काही विद्यार्थी काही घडलेत, कोणत्या पदावर गेलेले आहेत? तर आमच्या शाळेमधून काही मुलं इंजिनियर झालेले आहेत, काही चांगल्या प्रकारचे प्राध्यापक झालेले आहेत, चांगल्या प्रकारचे उद्योजक झालेले आहेत की जसं शैक्षणिक वातावरणामध्ये ते रमले गेले त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये ज्या मुलांनी काही ऑब्झर्वेशन केलं, आज काही मुलं सैनिक सेवेमध्ये काम करून दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या पायावरती उभा राहिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे की आपण जसं तुकाराम महाराज सांगितलं की केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. अशा प्रकारे मुलं अतिशय चांगल्या प्रकारे आता प्रयत्न करायला लागलेत आणि जो प्रयत्न करतो तो निश्चित यशस्वी होतो. हे जी मर्म आहे, हे मर्म जर प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं, ते समजावं यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी, मी स्वतः चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेत. वेगवेगळे जे उपक्रम असतील की इथं जोगदंडवाडी आहेत, त्या जोगदंडवाडीच्या मुलींची ST साठी शाळेसाठी जरा अडचण होत होती, त्यासाठी आम्ही खास प्रयत्न करून गावातील सरपंच असतील, गावातील काही मंडळी असतील, आमच्या कर्मचाऱ्याचे आम्ही अथक अशा प्रकारचा प्रयत्न करून चांगल्या प्रकारे ST सेवा सुविधा केली की त्यांना स्वातंत्र्यानंतर तिथं आपल्या माध्यमातून ST चालू केलेली आहे. धन्यवाद सर. आपण या ग्रामीण भागामध्ये